मित्रांनो, कधी-कधी आपण कितीही मेहनत केली ना, तरी प्रोग्रेस थांबते. सेम माझ्यासोबत झालं आहे. सो टुडे मी तुम्हाला माझं नवीन वर्कआउट स्प्लिट दाखवणार आहे आणि तो मी का चेंज केला हे मी तुम्हाला सांगणार आहे. वेलकम बॅक टू द चॅनल मित्रांनो. तर आज आपला बॅक आणि रेअर डेल्टचा वर्कआउट आहे. तर मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला माझा पोस्ट वर्कआउट मील पण दाखवणार आहे. तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. तर बॅकच्या वर्कआउटसाठी मारणारे आपण सगळ्यात पहिले लॅट पुल डाऊनचे 4 सेट. त्यातला पहिला एक वॉर्मअप सेट असेल आणि बाकीचे 4 वर्किंग सेट. त्यानंतर आपण रेअर डेल्टसाठी पण 4 सेट मारणार आहे आणि बॅकसाठी अजून एक बारबेल रोचे 4 सेट अप्पर बॅकसाठी. आणि ह्यावेळेस आपण व्हॉल्यूमकडे जास्त लक्ष देणार आहे व्हेरिएशन्सपेक्षा. तर मी माझा वर्कआउट खरं तर 2 गोष्टींमुळे चेंज केला, तो म्हणजे रिकव्हरी आणि दुसरी म्हटल्यावर तर व्हॉल्यूम. तर रिकव्हरी होत नव्हती पुश पुल लेगमध्ये, कारण त्या वर्कआउटला फार स्ट्रेंथ लागायची. आणि दुसरी गोष्ट तर व्हॉल्यूम, ज्या मसलला जेवढा व्हॉल्यूम दिला पाहिजे तेवढा मी देऊ शकत नव्हतो. सो मी माझा वर्कआउट स्प्लिट चेंज केला. तर त्याच्यामध्ये फायदा असा झाला की स्ट्रेंथ पण बिल्ड होत होती आणि रिकव्हरी पण फास्ट होत होती. आणि आत्ता माझा वर्कआउट स्प्लिट असा आहे: चेस्ट फ्रंट डेल्ट, बॅक रेअर डेल्ट्स, आर्म्स आणि लेग, असं 4 डे वर्कआउट स्प्लिट आहे. मी आत्ता तुम्हाला माझा पोस्ट वर्कआउट मील दाखवतो. गाईज, हा होता माझा बॅक आणि रेअर डेल्टचा सेशन. मी माझा वर्कआउट का बदलला ह्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचा वर्कआउट स्प्लिट कमेंटमध्ये प्लीज सांगा. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.